तर नेक्स्ट ग्लायकोकॅलिक्स इन्क्ल्यूड्स वन टाइप कॅप्सूल और स्लाइम लेयर. म्हणजे ग्लायकोकॅलिक्स इट मे बी अ कॅप्सूल इन सम बॅक्टेरिया और मे बी ॲज अ स्लाइम लेयर. ठीक आहे, इन सम बॅक्टेरिया. म्हणजे काही बॅक्टेरियामध्ये जी काही ग्लायकोकॅलिक्स असेल ती कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये असते आणि काही बॅक्टेरियामध्ये ती स्लाइम लेअरच्या फॉर्ममध्ये असते. तर कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये म्हणजे कॅप्सूल काय आहे, कॅप्सूल इट इज अ थिक प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे थिक स्ट्रॉंग आणि टफ राहते, तर त्या स्ट्रक्चरला आपण कॅप्सूल म्हणतो. विच इज मेड अप ऑफ अ कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. ती एकदम कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड पासून बनलेली आहे. अरेंज इन द लूज जेल आउटसाइड द सेल वॉल ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे काही ऑर्गॅनिझममध्ये जी काही पॉलिसॅकराइडची जी आपण ग्लायकोकॅलिक्स म्हटलं होतं तर ती थिक राहते, थिक अँड टफ राहते आणि त्याला कॅप्सूल म्हणतात. ठीक आहे. आणि दिस केमिकल कंपोजिशन ऑफ इच कॅप्सूल इज युनिक टू स्टेन ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे काही बॅक्टेरियामध्ये जी काही कॅप्सूल असेल त्याचं जे कंपोजिशन आहे केमिकल कंपोजिशनमध्ये ती कशापासून बनलेली असेल आहे ना, त्याला म्हणतात केमिकल कंपोजिशन. म्हणजे त्याचे काही महत्त्वाचे घटक. तर ते केमिकल कंपोजिशन प्रत्येक कॅप्सूलचं युनिक राहते. युनिक म्हणजे त्या स्पेसिफिक राहते. ठीक आहे. कशासाठी? टू स्टेन ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाला जर स्टेन करायचं असेल, स्टेन मीन्स जर त्याला कलर जर त्या बॅक्टेरियाला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी ती जी काही कॅप्सूल असते त्याचं जे कंपोजिशन आहे ते युनिक राहते टू द बॅक्टेरिया. प्रत्येक बॅक्टेरियामध्ये कॅप्सूलचं जे काही केमिकल कंपोजिशन असेल ते युनिक राहील. ठीक आहे. देन व्हेन इनकॅप्सुलेटेड बॅक्टेरिया इन्व्हेड अ होस्ट. म्हणजे जर एखादा बॅक्टेरिया आहे आणि त्याला बॅक्टेरियाला कॅप्सूल आहे, त्याला इनकॅप्सुलेटेड बॅक्टेरिया म्हणून. त्याने जर होस्ट म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जर त्याने इन्व्हेड करणे म्हणजे एंट्री करणे है ना, त्या ऑर्गॅनिझममध्ये जर त्यांनी एंट्री केली तर कॅप्सूल प्रिव्हेंट द बॅक्टेरिया फ्रॉम बिंग डिस्ट्रॉइड बाय द मेकॅनिझम सच एज अ फायगोसायटोसिस. आता इथे जी काही फायगोसायटोसिस आहे, आता काय होते जनरली जेव्हाही किंवा फॉरेन सबस्टन्स म्हणजे जे बाहेरून कोणता ऑर्गॅनिझम जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये एंटर करतो तर तो फॉरेन राहतो. फॉरेन म्हणजे कारण की तो बाहेरून ऑर्गॅनिझम काय करत आहे, एंट्री करत आहे इन टू द ह्युमन बिंग, द बॉडी ऑफ ह्युमन बिंग. तर त्यावेळेस त्या ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये असं एक मेकॅनिझम असते की जे काही फॉरेन पार्टिकल आतमध्ये येत असेल तर त्या पार्टिकलला किंवा त्या ऑर्गॅनिझमला तो काय करतो, फायगोसायटोसिसने काय करतो, डिस्ट्रॉय करतो. फायगोसायटोसिस म्हणजे काय होते, ती एक प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये जेवढे काही फॉरेन ऑर्गॅनिझम्स असतात त्या आपल्या बॉडीमधली असलेली इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ती काय करते, ते जे काही फॉरेन पार्टिकल आहे त्याला आयडेंटिफाय करते आणि आयडेंटिफाय केल्यानंतर ते त्याला समजते की बाबा हा जो पार्टिकल आहे किंवा हा जो ऑर्गॅनिझम आहे तो आपल्या शरीरातला नाही आहे, तो बाहेरून आलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या ऑर्गॅनिझमला ते काय करतात, किल करतात. किल करणे मारून टाकतात बाय डिग्रेडिंग इट. म्हणजे त्याला डिग्रेड म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करून त्याला मारून टाकतात. आणि ती जी प्रोसेस असते दॅट प्रोसेस इज नोन ॲज फायगोसायटोसिस. आता काय होते, जेव्हा बॅक्टेरिया विथ कॅप्सूल जर एंटर करत असेल इन बॉडी तर कॅप्सूल प्रोटेक्ट दिस बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाचं प्रोटेक्शन कोण करते, कॅप्सूल. म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फायगोसायटोसिस. फायगोसायटोसिसच्या प्रोसेसमध्ये ज्या प्रोसेसमध्ये आपण काय म्हटलं होतं की बॅक्टेरियाचं काय होते, डिस्ट्रक्शन मीन्स ब्रेकडाऊन, डिस्ट्रॉय. ठीक आहे. कोणत्या प्रोसेस इज नोन ॲज फायगोसायटोसिस. तर ते फायगोसायटोसिस या प्रोसेसमध्ये तो कॅप्सूल काय करते, प्रिव्हेंट करते. कॅप्सूल प्रिव्हेंट द बॅक्टेरिया म्हणजे त्याला वाचवते. कशापासून, फ्रॉम डिस्ट्रक्शन पासून. म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन होऊ देत नाही किंवा त्याचं डिग्रेडेशन होऊ देत नाही है ना. म्हणजे त्याला त्याचे आपण काय म्हणू, किल होऊ देत नाही, तर त्याचं ते प्रिव्हेन्शन करते कॅप्सूल. द लॉस ऑफ कॅप्सूल कॅन मेक अ बॅक्टेरिया लेस लाईकली टू कॉज द डिसीज. आता काय होईल, जर त्याच्यामध्ये कॅप्सूल नसेल, लॉस ऑफ कॅप्सूल, जर कॅप्सूल लॉस झाली असेल तर त्यावेळेस त्या बॅक्टेरियाला काय करेल, लेस लाईकली टू कॉज डिसीज. म्हणजे एखादा बॅक्टेरिया आपल्याला कोणतं जर डिसीज कॉज करत असेल आणि तो जर इनकॅप्सुलेटेड म्हणजे कॅप्सूलमध्ये असेल तर तो बॅक्टेरिया काय केल, स्वतःचं प्रोटेक्शन करत आहे कारण की त्याच्यावर काय आहे, कॅप्सूल आहे. पण जर कॅप्सूल नसेल आणि तो बॅक्टेरिया एंटर केला बॉडीमध्ये त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये असलेली इम्युन सिस्टीम काय करेल,
विथ द हेल्प ऑफ फायगोसायटोसिसच्या मदतीने काय करेल, त्या बॅक्टेरियाला किल करेल. आणि बॅक्टेरियाला किल केल्यामुळे तो बॅक्टेरिया डिसीज कॉज करू शकेल का, आपल्याला नाही. म्हणून आपण इथे लिहिलं लेस लाईकली टू कॉज डिसीज अँड मोर व्हल्नरेबल टू द डिस्ट्रक्शन. मोर व्हल्नरेबल म्हणजे तो डिस्ट्रक्शन म्हणजे डिग्रेडेशनसाठी किंवा किलिंगसाठी खूप जास्त काय होईल, लवकर इझिली काय होईल, तो डिस्ट्रॉय होईल. कारण की त्याच्यात तो सोबत प्रोटेक्शन घेऊन गेलेला आहे का, कॅप्सूलच नाही आहे. तर कॅप्सूल नसल्यामुळे तो इझिली काय करेल, डिस्ट्रॉय होऊन जाईल. आणि जे काही डिसीज कॉज करायचा होता तो डिसीज तो कॉज करू शकणार नाही. म्हणून आपण लिहिलं लेस लाईकली टू कॉज डिसीज अँड मोर व्हल्नरेबल टू डिस्ट्रक्शन. म्हणजे डिस्ट्रक्शनसाठी तो इझिली काय होईल, तो डिस्ट्रक्ट होऊन जाईल. तर हे फंक्शन आहे कॅप्सूलचं. कॅप्सूल काय करते, प्रिव्हेंट दी बॅक्टेरिया फ्रॉम डिस्ट्रक्शन. बॅक्टेरियाचं प्रिव्हेन्शन करते, वाचवते कशापासून, फ्रॉम डिस्ट्रक्शन. म्हणजे त्याला डिग्रेड होऊ देत नाही थ्रू द प्रोसेस ऑफ फायगोसायटोसिस. फायगोसायटोसिस या प्रोसेसमधून जे काही बॅक्टेरियाचं डिग्रेडेशन होते किंवा डिस्ट्रक्शन होते ते कॅप्सूल काय करते, तर बॅक्टेरियाचं प्रिव्हेन्शन करते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जी लेअर आहे स्लाइम लेअर. म्हणजे काही बॅक्टेरियामध्ये जी ग्लायकोकॅलिक्स असेल इट कॉल्ड ॲज अ कॅप्सूल. कारण की ती जी की ग्लायकोकॅलिक्स असेल ती थिक असेल, थिक स्ट्रक्चरनी प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर असेल, टफ असेल, थोडं स्ट्रॉंग असेल. अँड काही बॅक्टेरियामध्ये जी की ग्लायकोकॅलिक्स आहे ती स्लाइम लेअर म्हणून प्रेझेंट असते. आता स्लाइम लेअर काय असते, स्मूथ. इट इज अ लेस टाइटली बाउंड टू द सेल वॉल अँड युजली थिनर दॅन कॅप्सूल. कॅप्सूल जनरली थिक असते, थिक इन स्ट्रक्चर म्हणजे आणि टफ. आणि याच्यामध्ये हे जी की स्लाइम लेअर आहे, स्लाइम लेअर चं जे स्ट्रक्चर असेल ते लूजली बाउंड असेल आणि थिनर असेल. थिनर म्हणजे पातळ असेल ॲज कम्पेअर्ड टू कॅप्सूल. द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द स्लाइम लेअर आर लिस्टेड बिलो. आता जसं कॅप्सूलचं फंक्शन काय होतं, प्रोटेक्शन, तसं स्लाइम लेअरचं पण काही फंक्शन आहे. ज्या बॅक्टेरियामध्ये लूजली बाउंडेड जी ग्लायकोकॅलिक्स असेल, दिस लूजली बाउंडेड ग्लायकोकॅलिक्स इज नोन ॲज स्लाइम लेअर. त्याला स्लाइम लेअर म्हणतात. आणि टाइटली बाउंड अँड प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर, थिक प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर इज नोन ॲज कॅप्सूल. आता स्लाइम लेअरचं फंक्शन कोणतं आहे, फर्स्ट आहे प्रोटेक्ट दी सेल अगेन्स्ट द डेसिकेशन. डेसिकेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर. एक सेलच्या मधून, सेलच्या आतमध्ये जे काही वॉटर असेल त्याला लॉस होऊ देणार नाही. तर डेसिकेशन पासून काय करते, ती स्लाइम लेअर काय करते, प्रोटेक्ट करते बॅक्टेरियाचं. सेकंड, इट हेल्प ट्रॅप न्यूट्रिएंट्स नियर द सेल. म्हणजे सेलच्या आजूबाजूला जे काही न्यूट्रिएंट मटेरियल प्रेझेंट असेल तर ते न्यूट्रिएंट मटेरियल ट्रॅप करण्यासाठी काय करते, हेल्प करते. कारण की ती जी स्लाइमी लेअर आहे ती एकदम काय, थोडी चिकट लेअर असेल आणि थिन असेल. आणि थिन असल्यामुळे ती लेअर काय करते, आजूबाजूला प्रेझेंट असलेल्या न्यूट्रिएंट्स ट्रॅप करण्यासाठी सुद्धा काय करते, हेल्प करते. थर्ड, इट बाइंड सेल टुगेदर. आता ती काय करेल, जे आजूबाजूला सेल्स आहे, कारण की बॅक्टेरिया हा काही एक राहणार नाही, त्याच्यासोबत आजूबाजूचे पण अजून बॅक्टेरियल सेल असतील. तर ते सर्व बॅक्टेरियल सेलला काय करते, होल्ड टुगेदर, जवळ. ह्या स्लाइम लेअरच्या मदतीने काय होतील, जेवढी की बॅक्टेरियल सेल्स आहे ते बॅक्टेरियल सेल एकमेकाला काय करतील, होल्ड करून ठेवतील. म्हणजे एकमेकाजवळ असे चिपकून राहतील. ठीक आहे. म्हणून आपण लिहिलं दिस हेल्प इन बाइंडिंग ऑफ सेल टुगेदर. त्या सेल्सला, जे आजूबाजूला जे सेल्स आहेत त्यांना काय करतात, एकत्रित होल्ड करून ठेवतात किंवा बाइंड करून ठेवतात. देन इट अलाउ अ बॅक्टेरिया टू ॲडर टू ऑब्जेक्ट. म्हणजे ती स्लाइम लेअरच्या मदतीने एखादा, म्हणजे बॅक्टेरिया एखाद्या आजूबाजूला जे काही ऑब्जेक्ट, म्हणजे काही एखादा सरफेस असेल, फॉर एक्झाम्पल रॉक सरफेस, म्हणजे दगड वगैरे असेल, तिथं काय होईल, त्याला जर त्याला चिपकून राहायचं असेल, ॲडर व्हायचं असेल त्याला, तर तो स्लाइम लेअरच्या मदतीने बॅक्टेरिया काय करतो, ॲडर होतो टू द ऑब्जेक्ट. ॲडर म्हणजे जाऊन ॲट्स ऑफ होणे, और त्यालाच आपण काय म्हणू, अटॅच होणे. आता इथे एक्झाम्पल आपण घेतलं की ऑब्जेक्ट कोणते आहे, रॉक सरफेस और दी रूट हेअर्स ऑफ दी प्लांट. म्हणजे हे जे काही बॅक्टेरिया असेल, जर सॉईलमध्ये प्रेझेंट असेल, खाली मातीमध्ये, तर ते काय करतील, जर त्या बॅक्टेरियाला रूट हेअर्स म्हणजे मुळं जे असतील, झाडाची मुळं आहेत, तिथे जर जाऊन अटॅच व्हायचं असेल तर हे अटॅचमेंट कोण पॉसिबल करून देते, स्लाइम लेअर. जे वरची जी सर्वात वर जी कवरिंग आहे ग्लायकोकॅलिकची, ती थोडी थिन असल्यामुळे, चिकट असल्यामुळे, तर ते काय होईल, इझिली काय होईल,
तो बॅक्टेरिया त्या रूट हेअर्सला म्हणजे मुळांना जाऊन ॲडर होईल म्हणजे जाऊन अटॅच होईल त्याला. ठीक आहे, तर ते आपण लिहिलं की इट ऑल्सो अलाऊ म्हणजे ते त्याला अलाऊ करते बॅक्टेरियाला टू ॲडर टू द ऑब्जेक्ट आणि सो दॅट दे कॅन रिमेन नियर द सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स ऑर ऑक्सिजन. म्हणजे जेणेकरून हे काय करतात, ते जे काही बॅक्टेरिया असेल त्याला ऑलवेज केप काय म्हणू आपण त्याला कॅन रिमेन नियर द सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे ज्या साईडला सोर्स आहे न्यूट्रिएंटचा ऑक्सिजनचा त्या साईडला त्याला ते ठेवते. कशाच्या मदतीने, कारण की स्लाइम लेअर हेल्प करते त्या बॅक्टेरियाला कशासाठी, टू रिमेन नियर सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स ऑर ऑक्सिजन. म्हणजे ज्या साईडला सोर्स आहे, न्यूट्रिएंट्स खूप जास्त अवेलेबल आहे, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी खूप जास्त आहे, त्या ठिकाणी हे बॅक्टेरिया जे आहेत ते त्या साईडला काय होईल, ॲडर होईल. तिथे जे काही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टला जाऊन अटॅच होईल की जेणेकरून तिथे अवेलेबल असलेल्या न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन ते काय करू शकेल, यूज करू शकेल. तर हे आहे स्लाइम लेअरचे फंक्शन. कॅप्सूलचं एकच फंक्शन होतं प्रोटेक्शन करणे. ठीक आहे, स्लाइम लेअरचे कोणते कोणते फंक्शन आहे की डेसिकेशन म्हणजे वॉटर लॉस होऊ देणार नाही बॅक्टेरियामधला, त्या वॉटर लॉस पासून त्याला काय करेल, प्रिव्हेंट करेल. देन त्यालाच आपण म्हणतो डेसिकेशन. हेल्प इन द ट्रॅपिंग द न्यूट्रिएंट्सला ट्रॅप करण्यासाठी हेल्प करते. बाइंड द सेल टुगेदर, जेवढी की सेल्स असतात आजूबाजूला प्रेझेंट आहे त्या सर्व सेल्सला एकमेकांसोबत बाइंड करून ठेवते, अटॅच करून ठेवते. देन अलाउ द बॅक्टेरिया टू द ॲडर ऑन दी ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे त्या एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखादं जे काही वस्तू वगैरे असेल त्यामुळे आपण आता फॉर एक्झाम्पल इथे घेतले होते रॉक सरफेस, रूट हेअर सरफेस यांच्या सरफेसवर जर या बॅक्टेरियाला जाऊन ॲडर व्हायचं असेल, तिथे जाऊन चिपकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी स्लाइम लेअर प्ले अन इम्पॉर्टंट रोल. तर हे आहेत तुमचे दोन टाइप्स ऑफ द ग्लायकोकॅलिक्स. वन इज द कॅप्सूल, सेकंड इज द स्लाइम लेअर. नेक्स्ट